हेलो मंडळी, हे पॉडकास्ट नाही आहे, पण मला एक गोष्ट क्लिअर करायची होती कालच्या पॉडकास्टनंतर, की बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स आल्या आणि काही कॉमेंट्स त्यांना समजलं आहे मला पॉडकास्टमध्ये काय म्हणायचं आहे आणि त्यांच्यापर्यंत मला जे काही म्हणायचं होतं ते पोचलेलं आहे. पण काही जणांचा गैरसमज झाला आहे आणि काही जणांना समजलंच नाही आहे की काय कोणाचं कोण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर मला कॉमेंट्स आणि काही DMs म्हणजे खूप असे क्वेश्चन आणि मग त्याच्यामध्ये अजून इन्व्हेस्टिगेशन आणि मग कसं असं हे खरं आहे का, आणि मग त्याचं म्हणजे एकदम स्क्रुटिनी आणि एकदम डिटेल वगैरे असेही काही प्रश्न विचारण्यात आले. सो मला इतकंच सांगायचं आहे की यूट्यूबला काही लिमिटेशन्स आहेत, काही गाईडलाईन्स आहेत, ते आपल्याला फॉलो करावेच लागतात. जे लायसन्स्ड न्यूज चॅनल आहेत त्यांनाही काही गाईडलाईन्स आहेत, किंवा जे काही अशा न्यूजवर सेन्सिटिव्ह न्यूजवर व्हिडिओज बनवतात त्यांचेही पर्टिक्युलर गाईडलाईन्स आहेत. सो माझं तर रोस्टिंग चॅनल आहे, मी त्यातल्या त्यात काही जे आहे जी माहिती, आणि मुळात माझं तो पॉडकास्ट करण्याचा उद्देश हा होता की पहिली जी माहिती होती ती मी तुमच्यापर्यंत पोचवली होती की असं असं झालं आहे म्हणून. आणि त्यावेळेला मी काही गोष्टी बोलली होती त्या मोमेंटप्रमाणे, त्यावेळेला मला कौरवबद्दल किंवा त्यावेळेला त्या सिच्युएशनला अनुसरून मी त्या गोष्टी बोलली होती की असं असू शकतं. प्युअरली ते माझे अजम्पशन्स होते. आणि जेव्हा मला रिॲलिटी समजली, जेव्हा मला खरी घटना काय झाली, कसं झालं ते समजलं, तेव्हा मला स्वतःला कसं तरी वाटत होतं की मी पर्टिक्युलरली त्या घटनेसाठी कोणाला तरी दोषी ठरवलं, किंवा तो दोषी असेल असा मी विचार केला. आणि ते माझ्या मनाला खात होतं, जेव्हा की तोच खरा धावून आला त्यावेळेला. भलेही ते नाही होऊ शकलं, जे वाचवायचं होतं ते नाही वाचलं, बट दॅट इज रिअली अनफॉर्च्युनेट. आणि हे आपल्या डोळ्यात देखत बघणं हे खूप भयंकर असतं. ज्यांना नाही त्याचा अंदाजा येत आहे तर आता मी त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही, कारण ती इंटेन्सिटी ना कधी आपल्याबरोबर काही झालेलं नसताना देखील आपल्याला फील होते, जशी मला झाली आहे. टचवूड कधीच मी असा प्रसंग अनुभवला नाही, आणि कधीही मला तो प्रसंग अनुभवण्याची मला इच्छाही नाही आहे. कधीच असं होऊ नये, कोणाशीच असं होऊ नये. जसं मी म्हणाली, अगदी दुश्मनाच्या बाबतीत पण असं काही होऊ नये. पण खरंच इंटेन्सिटी समजून घ्या, प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घ्या. आणि मी कुठेच असं म्हणाली नाही आहे की मी ह्याच्या पुढे त्याला सोडूनच दिले, किंवा मी जे काही आधी बोलली आहे ते चुकीचं आहे. आधी इन द सेन्स जे मैनाच्या बाबतीत त्याचं वागणं, किंवा बाकी जे सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या फालतू गोष्टी कॅप्चर करणं, सतत कॅमेऱ्याच्या मागे राहून यम 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 करणं, अगाबाई 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 हे सगळं करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या सगळ्या मी निग्लेक्ट केल्या, किंवा त्याला आता मी सोडूनच देणार आहे असं कुठेही म्हटलं नाही आहे. मला वाटलं मी करेन पॉडकास्ट, मला नाही वाटलं मी विदाऊट एनी रिझन मी पॉडकास्ट करणार नाही त्या कॅरेक्टरवर, कारण मी कन्व्हिन्स्ड असले तरच मी काम करू शकते. हे माझं पहिल्यापासून ठरलेलं आहे. मी कोणाच्याही सांगण्यावर कुठलंही कॅरेक्टर किंवा कुठलंही पॉडकास्ट करत नाही. जे मला वाटतं, जे मला असं वाटतं की करायला पाहिजे तर मी करते, कारण ते मला करायचं असतं, त्याच्यासाठी मी कन्व्हिन्स्ड असलेली पाहिजे. तो कोणाच्याही सांगण्यावरून मी पॉडकास्ट करणं एखाद्यावर बंदही करणार नाही, आणि कोणाच्या सांगण्यावरून मी ते पॉडकास्ट करणं चालूही करणार नाही. मला वाटलं तर मी करते, नाही वाटलं तर नाही करत. आणि असं हे पहिल्यांदा नाही झालं आहे. मी कितीतरी वेळा, कितीतरी माझ्या कॅरेक्टर्सच्या बाबतीत जे काही कधी त्यांचं मला असं वाटलं आहे की त्यांची ही बाजू असू शकते तर ती मी मांडलेली आहे. अगदी मण्यारचीही मांडलेली आहे, किती वेळेला बोंबडीचीही मांडलेली आहे, बऱ्याच वेळेला असं केलेलं आहे मी. आणि प्रत्येक वेळेला मला बॅकलॅश सहन करायला लागलं आहे त्या गोष्टीसाठी. आणि त्याचं मला इतकं काही वाटत पण नाही की ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मला स्वतःच्या मनाशी, स्वतःशी प्रामाणिक राहणं जास्त इम्पॉर्टंट वाटतं, स्वतःच्या कामाशी प्रामाणिक राहणं जास्त इम्पॉर्टंट वाटतं, आणि तेच मी करते. मला कोणालाच काही एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आहे. फक्त मी आता ह्यासाठी करते की माझ्यासाठी तो टॉपिक संपलेला आहे. जेव्हा केव्हा मला वाटेल किंवा काही सांगायचं अजून काही असेल तेव्हा मी पॉडकास्ट करेन. पण प्लीज मला आता त्या ह्याच्यावरती असं का असेल, तसं का असेल, हे का असेल, तू कुठून कळलं. आणि हां, व्हेरी इम्पॉर्टंटली, काही दिग्गज असे आहेत की ज्यांना माहितीच नाही आहे की कोण आहे. आता ते कॅरेक्टरचं नाव मी घेतलं नाही आहे तसं नाही, म्हणून माहिती नाही आहे नाही, त्यांना कॅरेक्टरचं नाव सांगून किंवा कोण
आहे ते सांगून सुद्धा त्यांना नाही माहिती आहे कोण आहे. त्यात ही न्यूज तर म्हणजे त्या कॅरेक्टरच्या रिलेटिव्ह बाबत आहे. मग त्यांना जर ते मुळात कॅरेक्टरच माहिती नाही आहे तर त्यांना काय संबंध त्यांचं काय झालं आहे आणि काय नाही. पण असे लोक ही एकदम खोदून 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 कोण कशाला कसं काय झालं कोणाचं कोण मग तो कोण आहे मुळात हा कोण आहे. तुम्हाला मूळच नाही माहिती आहे तर तुम्ही कशाला ना त्यांच्या झाडं पानं फुलांपर्यंत पोचताय. प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असलीच पाहिजे असं नाही आहे. एखादा टॉपिक आपल्याला नाही आहे आपल्याला ते कॅरेक्टर नाही माहिती म्हणून सोडून देऊ शकता. नाहीतर ती स्टोरी होती ना मग ती स्टोरी समजून असं कोणाच्या तरी बाबतीत झालंय आणि ही एक स्टोरी आहे असं स्टोरी ऐकून सोडून द्या. स्टोरी असते ना ती अशी हे असते ना आपलं काय म्हणतो आपण त्याला काल्पनिक असते. तर काल्पनिक स्टोरी आहे ती. आणि दुसरा सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट की जेव्हा मी पॉडकास्टमध्ये काहीतरी डिस्क्लेमर देते प्रत्येक वेळेला देते असं नाही आहे. काहीतरी असेल काहीतरी गाईडलाईन्स असतील काही इश्यूज असतील जे मला फेस करावे लागतील तर अशा गोष्टींच्या बाबतीमध्ये मी आधीच डिस्क्लेमर देते की बाबा हे 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 विचारू नका किंवा ह्या गोष्टींची मी नाही उत्तरं देऊ शकणार तर असे प्रश्न करू नका. तरीही काही अतिशहाणे लोक की अतिशहाणे म्हणावं की अक्कल नसलेले म्हणावं कारण इतकं क्लिअरली बोलून सुद्धा तेच प्रश्न विचारतात. कुठून कळालं न्यूजपेपरचं नाव सांग त्याच्यानंतर कोणी सांगितलं डेट सांग कोणाचं काय झालं आहे ते सांग त्याचं नाव सांग डिटेल सांग. अरे नाही सांगायचं आहे नाही सांगू शकत. आणि जेव्हा मी अशा कॉमेंट्सला रिप्लाय करत नाही आहे मी ते नाव घेत नाही आहे तर काहीतरी कारण असेल तर प्लीज अशा कॉमेंटला रिप्लाय करू नका. मी तुम्हाला काही ड्युटी दिली आहे का चॅनलचं नाव लिहिण्याची नाही ना. कशाला रिप्लाय करताय. म्हणजे इतकं विचित्र प्रकार इतकं विचित्र वागत होते ना. म्हणजे फार कमी लोक होते पण ते कमी लोकच इतके हेडेक आणि इतकं खरंच मला कळत नाही आहे की स्पेशली अशा पॉडकास्टवर म्हणजे बाकी तर असं जाऊ दे बाकी टाइमपास जेव्हा पॉडकास्ट असतात तेव्हा पण सिरियस सिच्युएशनच्या वेळेला तरी थोडं मॅच्युअरली हँडल करा यार. इतकीच रिक्वेस्ट आहे तुम्हाला. सो हे मी नंतर शांतपणे सांगणार होती पण इतकं म्हणजे थांबतच नाही आहे आणि त्याच्यामध्ये DM वगैरे यायला लागले तर मला असं वाटलं की एकदाच ते क्लिअर कट सांगावं की बस म्हणजे बस आता मला पण बाहेर येऊ द्या त्या टॉपिकमधनं आणि तुम्ही पण बाहेर या आणि मला पण माझा वीकेंड एन्जॉय करू द्या तुम्ही पण तुमचा वीकेंड एन्जॉय करा. बाकी रेग्युलर पॉडकास्ट थोड्या वेळातच येईल. भेटू आपण थोड्या वेळात. तोपर्यंत टेक केअर बाय.